नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इजुमॉल या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत एक नवीन टॉपिक. त्या टॉपिकच्या अनुषंगाने तुम्हाला टॉपिकचं नाव दिसतं या ठिकाणी, बेसिक कन्सेप्ट इन जिओमेट्री. भूमितीतील मूलभूत संबोध किंवा संकल्पना. संकल्पना म्हणू शकतात तुम्ही, किंवा यालाच आणखी एक नाव असतं मराठीमध्ये, ते म्हणजे असतं संबोध. कारण हे नाव कशासाठी सांगतोय, कारण तुमच्या काही मुलांच्या टॉपिक मध्ये अशा पद्धतीनं बुक्स मध्ये नाव संबोध आहे. मग त्या संबोधचा अर्थ असतो संकल्पना, कन्सेप्ट असं आपण म्हणू शकता. आता सगळं ठीक आहे हो, बघा आतापर्यंत शिकलेला पार्ट आपण जर खऱ्या अर्थानं बघायला गेलात तर तो थोडासा वेगळा होता, डिफरंट होता. जसं की मॅथमॅटिक्सचं जर आपण टॉपिकचं डिवायडेशन जर केलं तुम्ही, तर त्याचे दोन प्रकार पडतात. जनरली बेसिकली खरं तर जास्त पडतात, पण बेसिकली आपल्याला दोन पार्ट बघायचे आहेत. ते म्हणजे या मॅथ्सचं दोन पद्धतीने डिस्ट्रीब्युशन होतं. पहिला पार्ट होतो तो म्हणजे असतो अल्जेब्रा. काय असतो? अल्जेब्रा. आणि दुसरा पार्ट असतो तो म्हणजे कोणता असतो आपला? जिओमेट्री. जिओमेट्री म्हणजेच काय आहे तर एकाला म्हणतो मराठीमध्ये बीजगणित असं आपण म्हणत असतो, आणि दुसरा पार्ट जो आहे तो ज्याच्यामध्ये असतात काय तुमचा भूमितीचा पार्ट असतो. हे जनरली आपल्याला सध्या आता जास्त महत्वाचं नाही या ठिकाणी. कशासाठी महत्वाचं नाही, याचं डिस्ट्रीब्युशन तुम्ही ज्यावेळेस 8th स्टँडर्ड पर्यंत येत आहे त्यावेळेस तुम्हाला यांचं डिस्ट्रीब्युशन दिलेलं जात नाही. हा टॉपिक आहेत 7th स्टँडर्ड मध्ये तुम्हाला सेम नावाचा टॉपिक आहे, बट परंतु तुम्हाला ते सेपरेट बुक्स मध्ये दिलेलं नाही. पण ज्यावेळेस तुम्ही पुढे जाताय, जसं की तुम्ही 9th 10th 11th ला वगैरे जातात, त्यावेळेस तुमच्या बुक्सचे मॅथमॅटिक्सचे दोन पार्ट्स मध्ये डिवाइड केलं जातं. दोन पार्ट्स केले जातात म्हणजे त्याच्यामधल्या टॉपिक्सला वेगवेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो, आणि म्हणून त्याचे बुक्स दोन केले जातात. मग मला सांगा की याच्यामध्ये तुम्ही शिकलात आतापर्यंत जो पार्ट आपण शिकलेला आहे बऱ्यापैकी, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, नंबर, टाइप्स ऑफ नंबर्स, रेशो, प्रोपोर्शन, इव्हन पर्सेंटेज, हे जे काही टॉपिक झालेले आहेत आपले, या सगळ्या टॉपिक्स मध्ये जर विचार केला तुम्ही तर हा जो बीजगणित आहे तो त्याच्याशी संबंधित असलेला पार्ट आहे, अल्जेब्राशी संबंधित पार्ट आहे. याच्यामध्ये पॉलिनॉमियल, तुमचं लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स असतील, किंवा वेगवेगळे टॉपिक्स जे आहेत ते या पद्धतीचे येतात. मग मी आता जे सांगतोय ते खूप इम्पॉर्टंट आहे, कारण हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा. कारण त्या बुक्स मध्ये काय आहे हे आपल्याला पहिल्यांदा माहित असणं गरजेचं असतं. आणि म्हणून त्या अल्जेब्राचा अर्थ असतो ज्याच्यामध्ये व्हेरिएबल्स, म्हणजे ज्याला म्हणतो आपण चल मराठीमध्ये, ज्याच्यामध्ये कोइफिशियंट्स, ज्याला म्हणतो आपण सहगुणक, यांच्यावर वेगवेगळी ऑपरेशन्स केले जातात. मग आता ऑपरेशन्स माहिती आहेत तुम्हाला, ज्याला म्हणतो आपण क्रिया केल्या जातात. कोणत्या क्रिया केल्या जातात? बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, या चार ऑपरेशन्स आहेत आपल्याकडे. बरं, हे चार ऑपरेशन ज्यावेळेस आपण करत असतो त्यावेळेस कुणावर करतोय? मग हे सगळे व्हेरिएबल्स, कोइफिशियंट्स यांच्यावर करतोय. मग व्हेरिएबल्स आणि कोइफिशियंट्स हे कशामध्ये असतात? हे दोन पार्ट्स मिळून तयार होतात. तो म्हणजेच आपला असणार आहे अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स, ज्याला म्हणतो अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स म्हणतो आपण. शिकला असाल तुम्ही आता, बघा अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स. बैजिक राशी म्हणतो आपण ज्याला, बैजिक राशी. मग त्याच्यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार सगळं चाललं. 3x अधिक 2x व्हेरिएबल आहे, 3 त्याच्या सोबत आलाय म्हणजे सहगुणक झाला, कोइफिशियंट झाला. आणि ह्या जो आलेले एक्झाम्पल आहे या दोघांमध्ये असलेले टर्म्स जे आहेत त्या दोन टर्म्सचे इथे ऍडिशन आहे. सेम याच पद्धतीनं 5+3 आहे, हे पण तुम्हाला दिलं, बघितलं तुम्ही तर हे देखील अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे. आणि या सगळ्या प्रकारे अशा प्रकारचे जे काही कॅल्क्युलेशन्स असतात ते आपल्याला शिकत असतो आपण त्या एका पार्ट म्हणजे, ते म्हणजे बीजगणित असेल, ज्याला म्हणतो आपण अल्जेब्रा. आणखी कोणता पार्ट येतोय? मग याच्यामध्ये नंबर्स आलेत आपले सगळे, बरोबर. एलसीएम आला, एचसीएफ आला, म्हणजे नंबरवर जे काही आपण टॉपिक बघितलेले आहेत नंबर्स रिलेटेड, ते सगळे टॉपिक्स तुमचे कुठे येणार? अल्जेब्रा मध्ये येणार आहेत, म्हणजेच बीजगणितामध्ये. मला वाटतं हा तुमचा पार्ट क्लिअर झाला असेल, थोडासा तुम्हाला थोडीशी आयडिया आली असेल आता. पण दुसरा पार्ट आपण बघतोय तो म्हणजे जिओमेट्री, भूमितीशी संबंधित. हा आपल्याला आजच्या लेक्चर मध्ये बघायचा आहे. मग व्हॉट इज मीन बाय जिओमेट्री? जिओमेट्री, जिओग्राफी अशा प्रकारचे आपल्याकडे काय आहेत? सब्जेक्ट आहेत. मग अगदी त्या पद्धतीनेच इथे जिओमेट्री आहे.
याला जर दोन पार्ट मध्ये डिवाइड केला तर एक पार्ट येतो जीओ आणि दुसरा पार्ट येतो जी भरके. असं का? जीओ जी भरके नाही, जीओ आणि दुसरा येतो मॅट्री. जीओ याचा अर्थ होतो अर्थ, याचा अर्थ पृथ्वी, जमीन, आणि मेट्री याचा अर्थ होईल मापन, मेजर. मेजरमेंट साठी जे वापरतोय ते आहे मेजर. ठीक आहे. मग आता पृथ्वीचं मापन करायचं शिकतोय का बरं आपण या ठिकाणी? निश्चितच. या ठिकाणी असलेल्या ज्या काही कन्सेप्ट आहेत कुणाशी संबंधित, या अर्थशी संबंधित, त्याचं मेजरमेंट आपण करायचं ज्या पार्ट मध्ये शिकतोय त्याला म्हटलं जातं जिओमेट्री. असं तर आम्ही कधी बघितलं नाही, तर आपण आज बघणार आहोत काय. ठीक आहे, चला मग सुरुवात करूयात. तुम्हाला कळालं असेल की या जिओमेट्रीमध्ये ज्या काही कन्सेप्ट येतात त्यांचा आपल्याला आज अभ्यास करायचा. अगदी बेसिक लेक्चर आहे. भूमितीतील मूलभूत संकल्पना, कोणत्या संकल्पना असतात. मग आता पार्ट कळालं तुम्हाला. जिओमेट्री म्हणजे काय? जिओ म्हणजे पृथ्वी आणि मेट्री म्हणजे मापन किंवा त्याला मोजणे असं आपण म्हणतो. चला मग याच्यामध्ये असलेल्या कन्सेप्टचा अभ्यास करायचा आहे. त्यासाठी आता जी आपली पृथ्वी आहे, जी आपण म्हणतो गोलाकार म्हणतो आपण, गोल म्हणजे सर्क्युलर म्हणत नाही आपण, बरोबर आहे. सर्कल टाइप म्हणत नाही आपण, म्हणतोय त्याला काय? सर्क्युलर, बरोबर आहे. सर्कल म्हणत नाही. सर्कल वेगळं आणि सर्क्युलर वेगळं. सर्कलच्या आकारासारखी म्हणजे एक्झॅक्टली सर्कल असणार आहे का? नाही, त्याच्या सारखी म्हणजे सर्क्युलर म्हणूयात आपण. ठीक आहे. मग या पद्धतीनं आहे. या ठिकाणी तुम्हाला या अर्थवर खूप सारा वेगवेगळा भाग आहे. जसं की पृथ्वीवर तुम्ही जर बघितलात, आपण चलत असताना आपल्याला समजतं काही ठिकाणी उंच भाग असतो, काही ठिकाणी खोल भाग असतो, काही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा भाग आहे. काही ठिकाणची माती वेगळी आहे, काही ठिकाणचं खडक वेगळा आहे, वेगवेगळा भाग आहे, बरोबर आहे. किंवा दोन शहरं आहेत तर ते पृथ्वीवरचेच दोन शहर आहेत. मग या दोन शहरामधला ज्या वेळेस विचार करतोय त्यावेळेस अंतराचा विचार होतोय. मग हे अंतर असेल वगैरे वेगवेगळे पार्ट आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत आणि त्या कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी शिकायचे. मग यातला पहिला पार्ट आहे की या ठिकाणी आहे त्याला म्हटलं जातं पॉइंट, ज्याला मराठीमध्ये म्हणतो आपण बिंदू. कशाला म्हणायचं बरं? आता वेगवेगळे डॉट्स, जसं की तुम्ही ज्यावेळेस आकाशामध्ये वगैरे बघता, बरोबर आहे. ज्यावेळेस तुम्ही बघताय आकाशामध्ये, आभाळामध्ये बघताय, स्काय मध्ये बघताय, त्यावेळेस तुम्हाला लक्षात येतं की छोटे छोटे असे काय दिसतात बरं? स्टार दिसतात, चांदण्या दिसतात का नाही तुम्हाला रात्री? आणि मग ते ज्यावेळेस तुम्ही बघत असतात त्यावेळेस तुम्हाला लक्षात येतं की ते छोटेसे डॉट सारखे दिसतात, पॉइंट सारखे दिसतात. आणि तसे आपल्या पृथ्वीवर देखील आपण म्हणू शकतो, बरं. खूप छोटे छोटे पार्ट्स आहेत. खूप लांबवर तुम्हाला एखादा जर बल्ब दिसत असेल तर तो छोटासा पॉइंट असल्यासारखं वाटतो का नाही? अगदी त्या पद्धतीचा आहे. त्याला म्हणतो आपण पॉइंट. म्हणजे काय? when a small dot किंवा a tiny dot आहे कुठं आहे? बघा इथं दिला मी असं. हा टायनी डॉट म्हणजेच काय आहे? मेड विथ अ व्हेरी फाईन टिप ऑन अ शीट पेपर वी गेट अ पॉइंट. कुठल्याही एका पेपरवर, शीटवर, बोर्डवर, नोटबुकवर, कुठेही तुम्ही एखादा जर टायनी डॉट काढलात, अशा प्रकारचा पेन घेतला आणि इथं ठेवला मी, तर या ठिकाणी एक डॉट तयार होतोय. त्या डॉटला आपण म्हणत असतो पॉइंट. जसं की आपल्या हा पॉइंट कुठे कशाशी संबंधित होतो? कळसुबाई शिखराचं वरचं टोक असं म्हणू शकतात, तो पण डॉटच आहे. अगदी त्या पद्धतीचा डॉट. मी एक्झाम्पल हे कशासाठी सांगितलं तर तुम्हाला या पृथ्वीशी संबंधित त्याचा कसा संबंध आहे हे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. हा जरा डॉट समजला. हा जो डॉट आहे तो इंडिकेट केला जातो एका कॅपिटल लेटरनं. कोणत्याही कॅपिटल लेटर. हा पॉइंट पी आहे, पॉइंट एम आहे, पॉइंट ए आहे. ए पासून झेड पर्यंत असलेले अल्फाबेट कुठल्याही एका अल्फाबेटनं आपण त्याला इंडिकेट करू शकतोय. कन्सेप्ट एक लक्षात ठेवायचं, रूल एक लक्षात ठेवायचं, ते म्हणजे ते लेटर्स असले पाहिजे आपले. कोणते? तर कॅपिटल लेटर्स असले पाहिजे, बरोबर आहे. म्हणजेच आपण म्हणू शकता पॉइंट इज डिनोटेड ऍज कॅपिटल अल्फाबेट. हे लक्षात. पॉइंट कशाने डिनोट केला जातो तर कॅपिटल अल्फाबेटने डिनोट केला जातो. बिंदू म्हणतोय आपण, लहानशा ठिपक्याला बिंदू असे म्हणतात. आपण म्हटलं पॉइंट कशाला म्हणतो? अ टायनी डॉट इज कॉल्ड ऍज पॉइंट. समजलं तुम्हाला? कन्सेप्ट, डेफिनेशन, सगळा पार्ट. देन नेक्स्ट, मग त्याला लिहिलं कसं जातं? हे आपण पॉइंट दाखवले, याला राईट केलं जातं. वहीमध्ये लिहितो कसं आपण? याला सांगायचं आहे, याची ओळख करून द्यायची आहे. तर आपण सांगतो याला पॉइंट पी. दुसरं सांगतो आपण पॉइंट एम.
तिसरा पॉइंट आहे कोणता या ठिकाणी, जेवढे पॉइंट आहे त्याला असं म्हणायचं पॉइंट ए आहे. याला मराठीमध्ये सांगतो आपण बिंदू कोणता आहे तुमचा, पी आहे. बिंदू कोणता आहे तुमचा, एम आहे. बिंदू कोणता आहे तुमचा, ए आहे. अशा प्रकारे तुम्ही त्याला सांगू शकता. हे सगळे कॅपिटल लेटर्स मध्ये या पद्धतीने इंडिकेट करायचे आहेत आपल्याला. देन नेक्स्ट पुढे सांगायचे तो पार्ट म्हणजे सेकंड पार्ट आहे सेगमेंट. दोन सिटीज आहेत, दोन सिटीज बद्दल आपल्याला डिस्टन्स काउंट करायचे आहे. दोन सिटीज म्हणजे आपण दोन पॉइंट्स म्हणूयात त्याला. इथे ए ठिकाणी एक सिटी आहे, बी ठिकाणी एक सिटी आहे. त्या दोघांमधलं असलेलं डिस्टन्स आपल्याला ट्रॅव्हल करायचं आहे किंवा काउंट करायचं आहे, किती आहे मेजर करायचं आहे, मोजायचं आहे. त्यावेळेस आपण करू शकतो. त्या कन्सेप्टला आपल्याला एका नावाने इंडिकेट केलंय ते म्हणजे आहे सेगमेंट. मग इथे त्याला कसं म्हणू शकतात, अजॉइनिंग सेगमेंट हॅज टू एंड पॉइंट्स. किंवा आपण म्हणू शकता अ लाईन विच इज एंड पॉइंट्स ऑफ टू डॉट्स किंवा 2 पॉइंट्स. एका लाईनला दोन काय आहेत, एंड पॉइंट्स आहेत, तर त्याला आपण म्हणू शकतात काय बरं, सेगमेंट म्हणू शकतो. जसं की इथं सांगितलंय इन द फिगर ए अँड बी आर एंड पॉइंट्स. इथं आहे ए आणि इथं आहे तुमचा हा बी पॉइंट आहे. हे दोन पॉइंट्स कसे आहेत, एंड पॉइंट्स आहेत. आणि ऑफ सेगमेंट एबी या सेगमेंटचे ते दोन एंड पॉइंट आहेत. एंड पॉइंट दिसला तरच आपल्याला सांगता येतं की ते काय आहेत, तर ते तुमचे सेगमेंट असणार आहे. दुसरी आणखी एक डेफिनेशन मी सांगणार आहे ते आपण बघूयात. इट इज रिटर्न इन अ ब्रीफ ऍज सेग. त्याला लिहिलं जातं सेग एबी च्या फॉर्म मध्ये लिहिलं जातं. एबी आपण याला मराठीमध्ये रेषाखंड असं सांगायचं नाही, याला फक्त रेख एबी अशा पद्धतीने आपण सांगत असतो. दुसरा पार्ट मी या ठिकाणी सांगणार आहे तो म्हणजे थोडासा पुढे याची डेफिनेशन पण सांगतोय, वेगळ्या स्वरूपामध्ये असेल. ती आपली बेसिक अशी डेफिनेशन असेल. या ठिकाणी डेफिनेशन तुम्हाला दिसत नाही, फक्त त्याच्याबद्दलची माहिती सांगितली. दोन पॉइंटला जॉईंट करणारा सेट ऑफ पॉइंट्स. बघा मी सांगतो अ सेट ऑफ पॉइंट्स. डेफिनेशन याची डेफिनेशन काय असेल बघा, अ सेट ऑफ पॉइंट्स which end point which limited in two end points, then it is called as segment. म्हणजे एक सेट आहे. कशाचा सेट आहे, पॉइंटचा. कसा, इथं सांगतो बघा मी आता. सेट ऑफ पॉइंट्स, इथे एक पॉइंट आहे, इथे एक पॉइंट आहे, पॉइंट 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 पॉइंट, लहान लहान पॉइंट पासून असे तयार होणार आहे किंवा लाईन आपली जॉईंट केलेले पॉइंट्स येतात आहे. पण 2 पॉइंट्स एंड पॉइंटच्या मध्ये असलेले लिमिटेड आहेत, ते अनलिमिटेड आहेत का बरं, नाहीत. मग इथे एक पॉइंट घेतला, इथे एक पॉइंट घेतला, इथे ए नाव दिलं, इथं बी नाव दिलं. दोन एंड पॉइंट्स आहेत. हे डॉट जे आहेत एकमेकांना जॉईंट करून अशा पद्धतीने जे काही एक लाईनच्या फॉर्म मध्ये तयार होणारा पार्ट आहे त्या पार्टला म्हणतो आपण लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंट कळालं तुम्हाला. सेगमेंट म्हणजे याचा अर्थ पार्ट, रेषाखंड असं आपण त्याला म्हणत असतो. रेषाखंड याचा अर्थ काय, रेषा आणि खंड, खंड म्हणजे त्याचा भाग, बरं, रेषेचा एक छोटासा भाग. सेगमेंट म्हणजे एक पार्ट, कशाचा, लाईनचा पार्ट आहे म्हणून लाईन सेगमेंट असं त्याचं नाव असणार आहे. क्लिअर. हे लिहिलं जातं कसं, तर याला लिहिलं जातं सांगितलं मी तुम्हाला या ठिकाणी सेग एबी. सेगमेंट पूर्ण लिहायचं नाही, फक्त सेग एबी अशा पद्धतीने सांगायचं. इकडे रेषाखंड लिहायचं नाही आपल्याला, या ठिकाणी लिहायचं फक्त रेख एबी. बरं, असंच लिहावं असं काही नाही, कुठल्याही साईनने तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. त्याला रेख एबी ज्या पद्धतीने लिहिलात, सेग बी ए पण लिहिता येतं, अपोजिट पार्ट नुसार पण लिहिता येतं. यालाच म्हणू शकतात तुम्ही काय बरं, रेख बी ए पण म्हणता येतं. एबीच म्हणावं असं काही नाही. त्याचे दोन एंड पॉइंट्स आहेत हे एवढं आपल्याला माहिती आहे. मग त्या एंड पॉइंट पासून तुम्ही कुठल्याही एंड पॉइंट पासून तुम्ही स्टार्ट करू शकता. पहिल्यांदा ए पासून स्टार्ट केलं तर ए बी होईल, बी पासून स्टार्ट केलं तर बी ए होणार आहे. इज दॅट क्लिअर. चला मग पुढे जातो आपण आता नेक्स्ट पुढच्या पार्ट कडे. हा पार्ट सांगितला बघा, बिंदू आणि रेषाखंड मराठीमध्ये सांगितलं. चला पुढचा पार्ट आपण बघतोय, लाईन, रेषा म्हणतो आपण याला मराठीमध्ये. A set of points which is increased to opposite directions in unlimited, then the set of points is called as line. बघा मी काय म्हणतो, खूप इम्पॉर्टंट असं आहे बघा. A set of points definition आहे बरं काही. A set of points which increase unlimitedly
टू अपोजिट डायरेक्शन, opposite direction, then it is called line. दोन्ही दिशेने, दोन्ही विरुद्ध दिशेने वाढत जाणाऱ्या बिंदूच्या संचाला, बिंदूचा काय संच आहे, तो सेट आहे, वाढत जाणार आहे किती, अनलिमिटेड, असंख्य, अमर्यादपणे वाढत जाणाऱ्या बिंदूचा जो संच आहे त्याला म्हटलं तर लाईन. जसं की इथं आहे बघा, हे अशा प्रकारचे आपण एक लाईन काढल्या. हे दोन ऍरो काय इंडिकेट करताय बरं, हे दोन ऍरो असं सांगतायत की हे दोन्ही म्हणजे जे काही लाईन आहे या डायरेक्शनला पण इन्क्रीज होत जाते आणि याही डायरेक्शनला इन्क्रीज होत जाते. किती लांब आहे माहितीये का, नाही माहिती. त्या दोन लाईन, त्या लाईन वरचे दोन कुठलेही एनी 2 पॉइंट्स घ्यायचे. जसं की इथं ए घेतला आणि इथं घेतला आपण पॉइंट बी. ए आणि बी हे दोन पॉइंटचा विचार करत असताना आपण फक्त याला नाव सांगू शकतात. एक तर याला नाव ठेवू शकतो आपण फक्त एक स्मॉल लेटर, जे की त्या लाईन वरचा पॉइंट आहे का तो नाही. लाईनच्या बाहेर कुठेही एक पॉइंट घ्यायचा आहे, तो पण कोणत्या स्वरूपाचा सांगायचा आहे, पॉइंट म्हणजे त्याचं नाव सांगत असताना स्मॉल लेटर मध्ये सांगणार आहोत. आणि म्हणून याला आपण नाव सांगू शकतात लाईन यल. यल म्हणजे स्मॉल लेटर मध्ये झालं. पण जर याला दुसऱ्या स्वरूपामध्ये सांगायचं असेल तर त्या लाईन वरचे एनी 2 पॉइंट्स घ्यायचे, कुठलेही दोन बिंदू घ्यायचे आणि त्याला घेऊन सांगायचे लाईन ए बी. हे त्या दोन रेषेवरचे पॉइंट्स आहेत ए आणि बी, आणि म्हणून लाईन ए बी. अशा प्रकारे तुम्ही त्याला वाचू शकता, लिहू शकता. समजलं. लाईन म्हणजे काय शिकलो आपण, दोन्ही साईडनं ऍरो असणार आहेत. याचाच अर्थ काय, ते अनलिमिटेड वाढत जाणार आहेत. त्याला लिमिट आहे का नाही. मग मला सांगा, मी क्वेश्चन विचारतोय तुम्हाला, या ठिकाणी दिलेली जी लाईन ए बी आहे त्या लाईन ए बी चं डिस्टन्स आपल्याला फाइंड करता येतं का. व्हॉट इज डिस्टन्स बिटवीन पॉइंट ए अँड बी असं जर म्हटलं तर त्याचा आन्सर आपल्याला सॉल्व्ह करता येईल का बरं, सांगता येईल का. तुम्ही पट्टी घेणार आणि त्याच्यामध्ये ठेवणार आणि मग सांगू शकतो का. लाईन म्हणतोय, लाईन ए बी चं डिस्टन्स हे कधी सांगता येत नाही. का नाही सांगता येत, त्याचं रिझन लक्षात ठेवा. लाईन ए बी चं ज्यावेळेस तुम्ही डिस्टन्स सांगताय त्यावेळेस तुम्हाला लाईन ए बी वर, सॉरी लाईन ए बी वर ए आणि बी पॉइंट यांच्या दोघांमधलं डिस्टन्स नाही सांगता येणार, कारण हे दोन काय आहेत, दोन्ही साईडला इन्क्रीज होत चाललेत, वाढत चाललेत, म्हणून सांगता येणार नाही. मग याच्या काही प्रॉपर्टीज दिलेत बघा. एरोज ऑन आयदर साइड इंडिकेट दॅट लाईन हॅज इनफायनाइट लेंथ. लेंथच आहे कशी, इनफायनाइट आहे, म्हणजे सांगता येणार नाही. इट हॅज इनफायनाइट नंबर ऑफ पॉइंट्स. याच्यावर किती पॉइंट्स आहेत, इनफायनाइट आहेत, असंख्य आहेत, मोजता येणार नाहीत इतके पॉइंट्स आहेत. टू डिस्टिंक्ट पॉइंट्स डिटरमाइन अ लाईन. त्या लाईन वरचे दोन पॉइंट्स हे काय करतायत, त्या लाईनची ओळख करून देत आहेत. जसं की इथं दिलेत आपण ए आणि बी, हे ओळख करून देत आहेत लाईन ए बी ला. कसं लिहिलं जातं हे सांगितलं आपल्याला. दिस मीन्स दॅट वन अँड ओनली वन लाईन कॅन बी ड्रॉन पासिंग थ्रू टू डिस्टिंक्ट पॉइंट्स. एक लाईन जी आहे ती 2 पॉइंट्स पासून पास होते. एकाच पॉइंट मधून पास होणार आहे का, नाही, 2 पॉइंट्स असणार. खरं तर आपण बघायला गेलं तर इनफायनाइट नंबर ऑफ पॉइंट्स आहेत त्या ठिकाणी, म्हणून 2 नंबर्स मधूनच का बरं, असंख्य नंबर मधून पास होणारी लाईन असणार आहे ते. इनफायनाइट नंबर ऑफ लाईन्स कॅन बी ड्रॉन पासिंग थ्रू अ पॉइंट. एकच पॉइंट जर काढला आपण तर या एकाच पॉइंट पासून तुम्हाला इनफायनाइट नंबर ऑफ लाईन्स काढता येऊ शकतात. जसं की इथून एक लाईन जाईल, इथून एक जाईल, इथून एक जाईल, अशा किती लाईन काढू शकतात तुम्ही, असंख्य, इनफायनाइट, छोट्या छोट्या कितीही लाईन काढू शकतात तुम्ही. ठीक आहे, सांगता येणार नाहीत एवढ्या लाईन तुम्हाला, फक्त एका पॉइंट पासून पास होणार आहेत. पॉइंट ए पासून पास होणाऱ्या इनफायनाइट नंबर ऑफ लाईन्स तुम्ही काढू शकतात. इज दॅट क्लिअर. चला नेक्स्ट आहे, हे मराठीमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला. दुसरा पार्ट आहे, टू डिस्टिंक्ट पॉइंट्स. बघा, एका पॉइंट पासून असंख्य काढता आल्या, पण 2 पॉइंट्स घेतलेत वेगवेगळे, कुठेही घ्या, एक इथे घेतला, एक इथे घेतला. आता या 2 पॉइंट मधून पास होणाऱ्या लाईन्स किती काढता येतील, सांगता येतील तुम्हाला. टू डिस्टिंक्ट पॉइंट्स लाईन्स इंटरसेक्ट ईच अदर at a point in the figure. line L and M intersect each other at point P. हा थोडासा वेगळा पार्ट आहे, त्याच्या अगोदर इकडे सांगतो मी. इथं ए पॉइंट दिलाय आणि इथं बी पॉइंट दिलाय. आता या दोन्ही पॉइंट मधून गेली पाहिजेत अशा किती लाईन्स काढता येतील बरं आपल्याला. ओनली वन लाईन कॅन पास एनी 2 डिस्टिंक्ट पॉइंट्स. या 2 पॉइंट्सचा विचार करून जर एखादी लाईन काढायची असेल तर एकच लाईन काढता येणार आहे, हे पण लक्षात ठेवा. समजलं. देन नेक्स्ट इकडच्या पॉइंट कडे जाऊयात, 4th नंबरच्या. टू डिस्टिंक्ट लाईन्स इंटरसेक्ट इच अदर. 2 रेषा एकमेकांना इंटरसेक्ट करत असतील. ह्या झाल्यात बघा, इथं पॉइंट पी मध्ये इंटरसेक्ट करतायत. पुढे
इन द फिगर लाईन एल अँड एम इंटरसेक्ट इच अदर ऍट पॉइंट पी. दोन लाईन्स एकमेकांना अशा पद्धतीने इंटरसेक्ट करत असतील तर आपण म्हणू शकतात लाईन एल अँड लाईन एम आर इंटरसेक्ट ऍट पॉइंट पी असं आपण सांगू शकतात. रेषा एल व रेषा एम या दोन्ही एकमेकांना बिंदू पी मध्ये छेदतात असं आपण सांगू शकतात. इफ देर एक्झिस्ट अ लाईन काउंटिंग ऑल द गिवन पॉइंट्स then those points are called collinear points in the figure A, B, C, D are collinear points. जर एकच लाईन असेल आणि त्या एका लाईनवर तुम्हाला डिस्टिंक्ट म्हणजे व्हेरियस पॉइंट दिलेले असतील, मोर दॅन 2 पॉइंट दिलेले असतील, मोर दॅन 2 दोन पेक्षा जास्त जर पॉइंट दिलेले असतील, जसं की इथं दिलेत बघा, एकच लाईन आहे, लाईनला आपण नाव दिलं, आपण लाईन एल दिलं, बरोबर आहे. या लाईन एल वर किती पॉइंट्स दिसतात बरं तुम्हाला? ए दिसतोय, बी दिसतो, सी दिसतो, डी. 4 पॉइंट्स दिसत आहेत. मग हे 4 जे पॉइंट्स आहेत, हे 4 पॉइंट्स जे आहेत, या 4 पॉइंट्सला आपण म्हणतोय कोलिनियर. कोलिनियरचा अर्थ होतो एक रेषीय. एक रेषीय याचा अर्थ एकाच रेषेवर आहेत, सरळ स्ट्रेट आहेत ते. ठीक आहे. मग आपण अशी एक डायग्राम काढली, इथं दिलं पी, इथं दिलं क्यू आणि इथं दिलं आर. मला सांगा पी क्यू आर हे कोलिनियर पॉइंट्स होतील का? नाही. ही एक लाईन आहे का बरं? नाही की. अशा प्रकारची लाईन होणार नाही. लाईन सांगत असताना मी सांगितलं अपोजिट डायरेक्शनला इन्क्रीज होणार. याची अपोजिट डायरेक्शन ही अशी असेल का बरं? आता याची अपोजिट डायरेक्शन इकडे असायला पाहिजे, याची अपोजिट डायरेक्शन याच्या इकडे असणार आहे, बरोबर आहे. म्हणजे तुमचा पार्ट कशा पद्धतीने बदलत चाललाय समजलं का? म्हणजे हे लाईन होणार नाही. हे दोन लाईन्स आहेत, ही एक लाईन झाली आणि ही दुसरी लाईन झाली. म्हणजे हे कोलिनियर पॉइंट्स आहेत का? पी क्यू आर आर नॉट कोलिनियर पॉइंट्स. कोलिनियर पॉइंट्स म्हणजे एका सरळ रेषेवर तुम्हाला ते पॉइंट्स असणं गरजेचं आहे. रेषेच्या संबंधित आपण काही कन्सेप्ट या ठिकाणी बघितलेले आहेत. बघा मी क्वेश्चन विचारतो, त्याचा आन्सर सांगा बरं कमेंट मध्ये. एका पॉइंट पासून पास होणाऱ्या किती लाईन्स काढता येतात? एकच पॉइंट घेतला तर त्याच्यापासून किती लाईन्स पास होऊ शकतात एका पॉइंट पासून? सांगू शकतात तुम्ही कमेंट्स मध्ये? बोला सांगा. एकच पॉइंट घेतला आपण, या एका पॉइंट मधून पास होणाऱ्या लाईन्स किती असतील बरं? आता इनफायनाइट नंबर ऑफ लाईन्स आर पासिंग थ्रू अ पॉइंट. एकच पॉइंट असेल तर त्याच्यामधून इनफायनाइट नंबर ऑफ लाईन्स पास होतात. द नेक्स्ट 2 पॉइंट्स दिले असतील, एनी 2 पॉइंट्स आर प्रेझेंट, देन हाऊ मच लाईन्स आर पासिंग थ्रू एनी 2 पॉइंट्स. एनी 2 डिस्टिंक्ट पॉइंट्स असं आपण म्हणूया. दोन वेगवेगळे जर डिफरंट पॉइंट्स दिलेले असतील तुम्हाला, दोन वेगवेगळे भिन्न बिंदू दिले असतील आणि तर त्या दोन बिंदू मधून जाणाऱ्या किती रेषा काढता येतात आपल्याला? ओनली 1 लाईन इज पासिंग थ्रू 2 डिस्टिंक्ट पॉइंट्स. अशाही पद्धतीने आपल्याला ते सांगता येतं. ठीक आहे, समजलं? चला पुढचा पार्ट आपण बघूयात. पुढे सांगितलेला आहे बघा आणखी काय पार्ट. इफ अ लाईन कॅन नॉट बी ड्रॉ पासिंग थ्रू 3 or more पॉइंट्स, then those points are not collinear points. म्हणजे 3 पॉइंट्स दिले आहेत तुम्हाला, 1, 2 आणि 3. या 3 पॉइंट्स पासून सेम लाईन, आता असं आल्याच्या नंतर सेम डायरेक्शनला जाणार आहे की पुढे, पण ते जर जात नसेल, अशा पद्धतीने जर ते इंटरसेक्ट होत असतील, एकमेकांना इंटरसेक्ट करणारे असतील, तर ते पॉइंट्स जे आहेत इथं जसं लिहिलं आपण ABC आर नॉट कोलिनियर पॉइंट्स. हे 3 नैक रेषीय बिंदू असं म्हणतो आपण. नॉट म्हणा किंवा नॉन म्हणा, दोन्ही चालेल. नैक रेषीय बिंदू आहेत. इज दॅट क्लिअर? समजलं तुम्हाला? देन नेक्स्ट पुढे, इफ अ नंबर ऑफ लाईन्स इंटरसेक्ट इच अदर ऍट द सेम पॉइंट. जर ते नंबर्स दिलेत तुम्हाला आणि काय सांगितलं? नंबर ऑफ लाईन्स, किती पण लाईन्स सांगितल्या, 5 सांगितल्या, 10 सांगितल्या आणि तिथं सांगितलं इच लाईन्स इंटरसेक्ट टू इच अदर ऍट सेम पॉइंट. एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होणाऱ्या किती? 5, 10, 15 किती जरी लाईन सांगितलेल्या असतील, देन दोज लाईन्स आर सेड टू बी कॉन्करंट असं म्हटलं जातं. त्याला शब्द आहे बघा, कॉन्करंट लाईन्स असं म्हटलं जातं. कॉन्करंट लाईन्स कशाला म्हणायचं? जसं की इथं लाईन दिल्यात बघा, ए लाईन दिल्या, बी लाईन दिल्या, सी लाईन दिल्या, डी लाईन दिल्या. 4 लाईन्स ज्या आहेत आर इंटरसेक्ट ऍट सेम पॉइंट ओ. या 4ही लाईन्स या पॉइंट ओ मध्ये इंटरसेक्ट करतायत, म्हणजे इंटरसेक्ट करण्याचा पॉइंट सेम आहे आणि म्हणून therefore लाईन ए बी सी डी आर कॉल्ड ऍज कॉन्करंट लाईन्स असं आपण म्हणू शकतात. इन द फिगर लाईन एबीसी and D are intersect to each other at point O. Point O मध्ये intersect करतात. Hence, line A, B, C and line D are called concurrent lines असं आपण म्हणू शकतात. O is concurrence असं म्हटलं जातं.
इंटरसेक्ट केला जाणारा जो पॉइंट आहे त्याला कॉन्क्युरन्स म्हटलं जातं, आणि ज्या लाईन्स आहेत त्याला कॉन्क्युरंट लाईन असं आपण म्हणत असतो. तेव्हा हा पण पार्ट तुम्हाला एमसीक्यूच्या फॉर्म मध्ये कधी कधी एक्झाम मध्ये विचारलं जातं, आणि हा थोडासा थेअरीचा पार्ट आहे. त्याच्यामध्ये काही कॅल्क्युलेशनचा जास्त पार्ट पहिल्यांदा समजून घ्यायचा नाही. कन्सेप्ट काय आहेत हे आपण समजून घेतोय, आणि त्याच्यानंतर याच्यावर असलेले क्वेश्चन्स आपल्याला कशा पद्धतीचे असतात हे देखील आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. चला पुढे सांगितलंय बघा, पुढचा पार्ट आपण बघूयात. याच्यामध्ये सांगितलेला आहे को प्लॅनर लाईन्स which do not intersect each other, then these two lines are said to be parallel lines. Parallel lines, लाईनचे प्रकार आहेत. आता पहिला प्रकार म्हणूयात आपण याला पॅरलल लाईन्स, ज्याला म्हणतो आपण समांतर रेषा. कशाला म्हणायचं बरं समांतर रेषा? तर दोन लाईन्स आहेत को प्लॅनर म्हणजे एकाच प्लेन मध्ये असलेला. प्लेन काय वानगड आहे मग आता प्लेन पहिला पार्ट बघूया. प्लेन ज्याला मराठीमध्ये प्रतल असं म्हटलं जातं. प्रतल म्हणजे असा एक सपाट पृष्ठभाग, अ प्लेन सरफेस विच इज इनक्रीज ऑल साइड्स अनलिमिटेडली. म्हणजे असा एक सरफेस आहे प्लेन सरफेस जो की ऑल साइडला सर्व बाजूंना इनक्रीज होत चाललाय. किती इनक्रीज होत चाललाय? अनलिमिटेडली, असंख्य वाढत चाललाय. जसं की हा इथं मी अशा प्रकारचा एक क्वाड्रिलॅटरल घेतला, हा या साईडला अशाच खूप मोठा इन्क्रीज होत चाललाय. हा इकडं इन्क्रीज होत चाललाय, वाढत चाललाय, पसरत चाललाय. कोरोना सारखा, कोरोना कसा पसरत होता एका देशातून दुसऱ्या देशात, तसं हा पण पसरत जाणार आहे. किती? असंख्य पसरत जाणार आहे सगळ्या साईडला. म्हणजे ही आकृती मोठी 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 होत जाणार आहे, आपल्या बोर्ड पेक्षा मोठी, आपण जेवढं व्हिज्युअल करू शकतात त्याच्यापेक्षा देखील मोठी. कळालं? म्हणजे इथं सांगितलेला हा का प्रतलच आहे, हा प्लेनच दिलाय बघा तुम्हाला, हा बाहेर दिलेला. मग या एकाच प्लेन मध्ये, सेम प्लेन मध्ये, एकाच प्रतलामध्ये असलेल्या ज्या लाईन्स आहेत आर डू नॉट इंटरसेक्ट टू इच अदर, देन दिस टू लाईन्स आर कॉल्ड ऍज पॅरलल लाईन्स. दोन रेषा एकमेकांना समांतर असतील असं आपण कधी म्हणू शकता? ज्यावेळेस तुम्हाला दोन रेषा दिलेल्या असतील आणि त्या दोन रेषामध्ये तुम्हाला सांगितलेलं असेल काय, त्या एकमेकांना कधीही छेदत नाहीत. छेदत नाहीत म्हणजे इंटरसेक्ट करत नाहीत. जसं की आपण आता बघितलं होतं, इंटरसेक्ट म्हणजे हे दोघं एकमेकांना येऊन इथे भेटतात, त्या भेटतच नाहीत, नॉन स्टॉप पुढे जातच राहतात. कुठून कुठेवरही गेलात तर ते थांबतच नाहीत. जसं की या ठिकाणी दिसते एक लाईन एल आहे, त्याला ऍरो दिलेले आहेत. इथं लाईन एम आहे, याला देखील ऍरो दिलेले आहेत. ई हा या प्लेनला नाव दिलेलं आहे बरं का. प्लेन एरोप्लेनचं नाहीये, हे प्लेन म्हणजे आपलं प्रतल आहे. प्रतल म्हणजेच काय? चारही बाजूंना असा सपाट पृष्ठभाग जो की चारही बाजूंना असंख्य प्रमाणामध्ये तो वाढत जातोय. ठीक आहे, असा भाग येतो. मग लाईन एल आणि एम त्या कितीही वाढवत चला, दोन्ही त्या कितीही वाढवत गेलं तरी देखील त्या काय होणार नाहीत? इंटरसेक्ट होणार नाहीत, छेदणार नाहीत. जसं की याचं एक्झाम्पल सांगता येईल तुम्हाला. आपण बघतो बघ, घरामध्ये खिडकी असते, खिडकीला अशा बरोबर सळया असतात, बरोबर आहे, मेटलच्या सळया आडव्या असतात. आडव्या कशा असतात बघा बरं? समान अंतरावर असतात, बरोबर. असे खूप सारे उदाहरणं तुम्ही सांगू शकता. हे झालं पॅरलल लाईन्स. लाईन्स परपेंडिक्युलर टू सेम लाईन आर पॅरलल टू इच अदर. आता इथं परपेंडिक्युलर एक प्रकार आहे. आता बघा, लाईन एम अँड एन आर परपेंडिक्युलर लाईन्स टू लाईन एल. लाईन परपेंडिक्युलर लाईन, आता बघितलं आपण पॅरलल लाईन्स, आता बघतो आपण परपेंडिक्युलर लाईन्स. परपेंडिक्युलर हे मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला आता याचा वापर करावा लागेल. याचे एक्झाम्पल्स आपल्याला सॉल्व्ह करत असताना, ज्याला म्हणतो आपण लंब रेषा. मराठीमध्ये नाव आहे त्याला काय? लंब रेषा. कशाला म्हणायचं लंब रेषा? तर ज्यावेळेस दोन रेषा इंटरसेक्ट होतात एकमेकांना, इफ टू लाईन्स आर इंटरसेक्ट टू इच अदर देन मेड अँगल, तिथं तयार होणारा अँगल. आता अँगल तयार होते बघा, हा इथे बरोबर. हा अँगल झाला. हा जो अँगल आहे हा जर 90 डिग्रीचा असेल, 90 डिग्रीचा असेल तर त्याला म्हणतोय आपण काय? परपेंडिक्युलर लाईन्स टू इच अदर. इथं सांगितली मी लाईन एल आणि इथं सांगितली लाईन एम. तर लाईन एल अँड लाईन एम बोथ लाईन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. म्हणजे त्या दोन एकमेकांना इंटरसेक्ट कशा पद्धतीने करतात? ज्या ठिकाणी ते इंटरसेक्ट होतात तिथं डिग्री, किती डिग्रीचा अँगल तयार करतात? 90 डिग्रीचा अँगल त्या ठिकाणी फॉर्म करतात, तयार करतात. इज दॅट क्लिअर? समजलं? आणखी एक पार्ट आहे बघा, इथे दोन लाईन्स तुम्ही पॅरलल सांगितलं. पॅरलल कशा लिहिल्या जातात? तर लाईन एल, लाईन एल लिहिलं पहिली लाईन,
पॅरललचं साईन म्हणजे दोन अशा उभ्या रेषा काढायच्या थोड्याशा मोठ्या, पॅरलल टू लाईन लिहितोय आपण, दुसरी कोणती आहे लाईन एम. हे लिहिण्याची पद्धत झाली. दोन रेषा पॅरलल लिहिण्यासाठी त्याचा सिम्बॉल काय लक्षात आलं, दोन उभ्या रेषा काढलात की ते पॅरललचं लाईन. दुसरा आहे इथं आपण घेतलं काय परपेंडिक्युलर घेतलं, परपेंडिक्युलर मध्ये 90 डिग्रीचा अँगल. आता 90 डिग्रीचा अँगल आहे हे जर आपल्याला दाखवायचं असेल तर ते आपण कशा पद्धतीने दाखवू शकतात, तर रेषा एल आहे, लाईन एल इज परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर म्हणजे असं उलट टी काढायचं, याचा अर्थ काय, असं उलट टी काढलं याचा अर्थ इथे 90 अंशाचा कोण तयार होतोय असं ते सिम्बॉल आहे. पण आपण हे उलट टी बरोबर आहे अशा पद्धतीने काढायचंय. दुसरी लाईन कोणती आहे होता या ठिकाणी, लाईन एम आहे. आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच तुम्ही उलट जरी लिहिलात तर काय फरक पडत नाही. जसं की इकडे तुम्ही लिहिलात लाईन एम इज परपेंडिक्युलर टू लाईन एल असंही सांगू शकतात तुम्ही. रेषा एल लंब आहे रेषा एम असं वाचायचं याला, किंवा लाईन एल इज परपेंडिक्युलर टू लाईन एम. इथे सांगू शकता लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम. म्हणजे या ठिकाणी सिम्बॉल खूप महत्वाचे आहेत. उभ्या दोन रेषा कशाचं सिम्बॉल आहे, पॅरललचं आहे. अशा उलट टी असलेलं कशाचं साईन आहे ते, तर ते परपेंडिक्युलरचं आहे, लंबचं आहे. अगदी या पद्धतीनं हा पार्ट तुम्हाला समजणं गरजेचं आहे. चलो नेक्स्ट पुढचा पार्ट आहे रे, ज्याला म्हणतो आपण किरण. हा एक रेषेचाच भाग आहे, पण तो काय होतोय एका पॉइंट पासून तो एकाच साईडला इन्क्रीज होतोय. किती इन्क्रीज होतोय, इन्फानाइटली तो इन्क्रीज होत जातोय. म्हणजेच आपण त्याला म्हणू शकतात इन्फानाइट नंबर ऑफ सेट ऑफ नंबर्स सेट ऑफ पॉइंट्स विच इज इन्क्रीज वन साइड. एकाच साईडला काय होतात ते इन्क्रीज होत आहेत आणि किती अनलिमिटेडली. देन द डायग्राम इज कॉल्ड ऍज रे. रेची डेफिनेशन सांगतोय मी बघा, अ सेट ऑफ पॉइंट्स विच इज इन्क्रीज. सेट ऑफ पॉइंट्स हे पण पॉइंट पासूनच तयार झालेला आहे, बट इन्क्रीज होत आहे अनलिमिटेडली ऑन वन साइड, ओनली वन साइड. एकाच साइड नाही काय होतोय तो इन्क्रीज होतोय. आणि म्हणून दॅरफॉर इथं जे दाखवलेली डायग्राम आहे ती डायग्राम म्हणजेच काय असेल तुमचा रे असेल, किरण असेल. मग या ठिकाणी समजून घ्या थोडस, हा ए बी जो आहे तो किरण आहे तुमचा. मग याचा इनिशियल पॉइंट आहे, ए ला काय म्हणतो आपण इनिशियल पॉइंट. दुसरा पण नाव आहे याला स्टार्टिंग पॉइंट म्हणू शकतात तुम्ही याला, स्टार्टिंग पॉइंट. कारण इथून स्टार्ट झालं की हे इथून स्टार्ट झालं, आता हे पुढे वाढत जाणार कुठपर्यंत माहिती नाही, कुठेही जाऊ शकते इकडं, मुंबई पुणे कलकत्ता. ठीक आहे नेक्स्ट पुढे काय आहे आता हे समजलं तुम्हाला बरोबर. म्हणजे हे एक्झॅक्टली कसं आहे बरं, हे एक्झॅक्टली तुम्ही असं म्हणू शकता की आपल्या जो काही लाईन आहे त्या लाईनचा अर्धा पार्ट आहे, अर्धा पार्ट निघून गेला इकडं, अर्धा पार्ट आलेला आहे बरं. मग याला लिहायचं कसं हे पण आपल्याला गरजेचं आहे. पण याला लिहायचं आपण सेम रे ए पासून स्टार्ट होतं म्हणून ए बी लिहिलं. याला म्हणतो आपण किरण ए बी आहे हा. मग मला तुम्ही सांगा याला बी ए लिहिता येईल का, याला बी ए हे लिहिता येणार नाही. याच्या अगोदर आपण लिहिलं होतं बघा, सेगमेंटला लिहिलं होतं आपण, लाईनला पण अपोजिट लिहिलं होतं, पण रेच्या फॉर्म मध्ये लिहिता येणार नाही. याचं रिझन तुम्ही सांगू शकता, करू शकता कमेंट मध्ये तुम्ही, चालेल मग तुम्ही कमेंट करा का लिहू शकत नाही बी ए. तर त्याचं कारण इथेच आहे बोर्डवर सांगितलेलं तुम्हाला, त्याच्यावरून तुम्ही सांगू शकता. ठीक आहे प्रयत्न करा. ऑब्झर्व द रे ए बी शो इन द फिगर. या फिगर मध्ये तुम्हाला ए बी जो दिलेला रे आहे तो ऑब्झर्व करा म्हणलेला आहे. ए इज ओरिजिन, ए पॉइंट जो आहे त्याला ओरिजिन म्हटलंय, म्हणजे इथून स्टार्ट होतं म्हणजे तो ओरिजिन आहे, स्टार्टिंग पॉइंट आहे. अँड बी इज एनी पॉइंट ऑन द रे ए बी. ए बी वर हा बी पॉइंट कोणताही घ्या, कुठलाही घ्या, कुठलाही घेतला तरी चालेल. जो दुसरं सांगितलं एरो ऑन द वन साइड इंडिकेट्स दॅट द रे हॅज इन्फायनाइट लेंथ ऑफ द साइड. या साइडला इन्फायनाइट लेंथ आहे, म्हणजे लेंथ या ठिकाणी मेजर आपण करू शकत नाही कारण तो इन्क्रीज होत जातोय इन्फायनाइट टाइम्स बरोबर. देन पुढे इफ पी क्यू आर आर पॉइंट्स ऑन द लाईन एल सच दॅट पी डॅश क्यू डॅश आर. हे पी डॅश क्यू डॅश आर, डॅशचा अर्थ असा आहे की पीच्या पुढे क्यू आहे, क्यूच्या पुढे आर आहे. असं जर असेल देन या दीज थ्री पॉइंट्स आर कॉल्ड ऍज कोलिनियर पॉइंट्स म्हणू शकतात, किंवा रे क्यू पी अँड रे क्यू आर आर टू बोथ आर. तुमचे कोणते एरोज आहेत ते आता या क्यू पासून पी कडे गेलात तर हा क्यू पी रे झाला, आणि दुसरा रे असेल तुमचा कोणता क्यू पासून आर कडे गेलात तर हा क्यू आर अशा प्रकारचा रे येईल, आणि एक असेल क्यू पी या पद्धतीचा रे असेल.
ठीक आहे. हे दोन जे रे आहेत ते दोन्ही एकमेकांना अपोजिट असलेले रे आहेत, कारण क्यू पासून लेफ्ट साइडला येणारा एक रे म्हणजे आहे त्याचा अपोजिट क्यू पासून राईट साइडला जाणार आहे. म्हणजे अगदी या पद्धतीने तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. रे समजला. तर नेक्स्ट पुढे किरण, मराठीमध्ये सांगितलं किरण. दुसरा प्लेन. प्लेन म्हणजे सांगितलं बघा मी तुम्हाला, प्लेन आत्ताच अगोदर बघितलं आपण, त्याला म्हटलं होतं काय, प्रतल. त्याची डेफिनेशन आता एकदा बघूया. मी सांगितलं असा एक सपाट पृष्ठभाग आहे, अ प्लेन सरफेस विच इज इनक्रीज अनलिमिटेडली ऑल साइड्स. ऑल साइडला अनलिमिटेडली इन्क्रीज होत जातोय. डायग्राम पण काढून दाखवली अशा प्रकारच्या डायग्राम आहे. हे या साइडला इन्फायनाइट वाढत जाणार आहे, इकडे पण इन्फायनाइट वाढत जाणार आहे, इकडे पण वाढत जाणार आहे, इकडे पण वाढत जाणार आहे. हा आकार तुम्हाला बोर्डवर छोटा दिसता, त्या बोर्ड एवढा होईल वाढत जाईल, बोर्ड पेक्षा मोठा होईल, आणखी मोठा 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 होत जाईल. तो किती मोठा होईल हे सांगता येणार आहे का? नाही. तसंच या प्लेन मध्ये आपण एखादी लाईन काढली, ही लाईन देखील या प्लेन प्रमाणे वाढत जाईल. कळलं? म्हणजे लाईन जेवढी लांब होईल तितकाच लांब हा तुमचा प्लेन असणार आहे, हा प्रतल असणार आहे. इज दॅट क्लिअर? बघा, अ प्लेन इज रिप्रेझेंटेड ऍज शोन इन द फिगर. या फिगर मध्ये दाखवलंय अगदी त्या पद्धतीला आपण काय म्हणतोय, प्लेन असं आपण म्हणत असतो. देन नेक्स्ट पुढे काय सांगितलं आपल्याला, अ प्लेन इज इन्फायनाइट ऑन ऑल साइड्स. तो काय करतोय, ऑल साइडला इन्फायनाइट आहे म्हणजे तो वाढत जातोय, इन्क्रीज होत जातोय. अ प्लेन हॅज इन्फायनाइट नंबर ऑफ पॉइंट्स. अ प्लेन मध्ये काय असणार आहे तुम्हाला, या प्रतलामध्ये असंख्य पॉइंट्स आहेत. खूप मोठा आहे की होता, खूप मोठा याचा अर्थ त्याच्यामध्ये इन्फायनाइट पॉइंट्स पण असणार आहे लाईन्सच्या फॉर्म मध्ये. टू पॅरलल लाईन्स और टू इंटरसेक्टिंग लाईन्स, थ्री नॉन कोलिनियर पॉइंट्स डिटरमाइन अ प्लेन. सगळं जे आहे, टू पॅरलल लाईन्स असतील, परपेंडिक्युलर लाईन्स असतील, नॉन कोलिनियर पॉइंट्स असतील, कोलिनियर लाईन्स असतील, हे सगळं कुठं असेल बरं, हे प्लेनच्या अंडर असतं, प्लेनच्या मध्ये असतं, हे लक्षात ठेवा. दुसरं सांगितलंय तुम्हाला, दिस मीन्स वन अँड ओनली वन प्लेन कॅन पास थ्रू टू पॅरलल लाईन्स और टू इंटरसेक्टिंग लाईन्स और थ्री नॉन कोलिनियर पॉइंट्स. ह्या सगळ्यांसाठी एकच प्लेन पुरेसा आहे. एकाच प्लेन मध्ये सगळं बसू शकतं, म्हणजे एवढं मोठा आपला प्लेन आहे. समजलं? पुढे सांगितलंय, देयर इज एक्झॅक्टली वन प्लेन पासिंग थ्रू अ लाईन अँड अ पॉइंट. एक पॉइंट आणि एक लाईन हे पास कुठून होऊ शकत नाहीत म्हटलंय, नॉट ऑन द लाईन म्हटलेलं आहे. देयर इज एक्झॅक्टली वन प्लेन पासिंग. एकाच प्लेन मधून, म्हणजे एका प्लेन मध्ये तुम्हाला काय म्हणता येणार नाही, अ लाईन अँड अ पॉइंट नॉट ऑन द लाईन म्हटलं आहे. जर एक प्लेन दिलाय आणि तो जर तुमचा बाहेर असेल एखाद्या लाईनच्या, तर मग त्याला आपण म्हणू शकत नाही की त्या लाईनवरचा एखादाही पॉइंट आपल्या प्लेन मध्ये असू शकणार नाही. बाहेर असेल तर बाहेरच, मध्ये असेल तर मध्येच, अशा पद्धतीचा तो पार्ट आहे. इज दॅट क्लिअर? तर नेक्स्ट पुढच्या पार्ट कडे जाऊयात आपण. प्रतल. प्रतल म्हणजे काय हे आपण सांगितलेलं आहे आता. ठीक आहे. दुसरा पार्ट आहे आता, बिंदूची दरम्यानता. याला म्हटलं जातं बिटवीननेस. बिटवीननेस असं म्हणूयात आपण. सिंपल आहे. दोन पॉइंटच्या मध्ये जो पॉइंट आहे त्याला बिटवीननेस म्हणतोय. जसं की इथं आपण एक लाईन घेतली आहे, सेगमेंट घेऊन, सेगमेंट म्हटलं बरं का, हा सेगमेंट आहे, एन पॉइंट्स आहेत, याला नावं ठेवली आपण ए बी, आणि इथं मध्ये एक नाव ठेवलं ते म्हणजे सी. मग या ठिकाणी असलेला बिटवीन पॉइंट कोणता बरं? मग इथे सांगू शकता, पॉइंट सी इज इन बिटवीन पॉइंट ऑफ ए अँड बी. पॉइंट सी इज इन बिटवीन पॉइंट ए अँड बी. पॉइंट ए आणि बी या दोघांच्या मध्ये असलेला पॉइंट सी आहे, हे आपण या ठिकाणी सांगितलेला आहे. समजलं? बिंदू सी हा बिंदू ए व बी च्या दरम्यान आहे असं आपण सांगू शकतो. मग याच्या कंडिशन्स किती असू शकतात बरं? मी तुम्हाला हे एक्झाम्पल दाखवलं, डायग्राम काढून दाखवलं, पण मी तुम्हाला असं दिलं पी क्यू आर हे 3 पॉइंट्स आहेत, 1 2 3. हे 3 पॉइंट्स मध्ये बिटवीन असल्याच्या पॉसिबिलिटीज किती आहेत, शक्यता किती आहेत, डायग्राम काढा आणि त्याच्यामध्ये पॉइंट्स कोणकोणते असू शकतात हे इमॅजिन करून तुम्ही सांगू शकतात. इथं आहे एक पॉइंट, दुसरा इथे एक आहे पॉइंट, इथे एक आहे पॉइंट, अशा 3 पॉइंट्स आहेत. हे 3 पॉइंट्स एका लाईन मधून पास होत आहेत असं आपण सपोज केलं, समजा कन्सिडर केलं. मग तुम्ही मला सांगा याला नावं कोणकोणती ठेवता येतात बरं? तुम्ही याला वेगवेगळ्या प्रकारे सांगू शकतात. त्याच्या पॉसिबिलिटीज किती येणार आहे? तर 3 पॉसिबिलिटीज. पहिली पॉसिबिलिटी, दुसरी पॉसिबिलिटी, तिसरी पॉसिबिलिटी.
तीन पॉसिबिलिटी येतील. कशा येतील बरं तीन पॉसिबिलिटीज, तर आपण बघूयात. सेम इथं काढतोय मी तेच डायग्राम, पण त्याच्यामध्ये फक्त पॉइंट आपण थोडंसं इंटरचेंज करणार आहोत, अदला बदल करणार आहोत आणि सांगणार आहोत. चला मग बघूयात आपण. हे 3 पॉइंट झाले. पहिल्या ह्याच्यामध्ये PQR असं सरळ लिहूयात. PQR लिहिले याचा अर्थ बिटवीन असलेला पॉइंट कोणता आला तुमचा, पॉइंट सेम आहेत पण बिटवीन असलेला पॉइंट Q आला. यालाच आपल्याला असं लिहिता येतं Q, इथे लिहिला आपण P, इथे लिहिला R. असंही असू शकेल कंडिशन, म्हणजे मध्ये P आला आणि लास्ट पार्ट मध्ये इथं असेल R, इथं असेल P आणि इथं असेल Q. म्हणजे तुमच्या पॉसिबिलिटीज 3 येतील. 3 पॉइंट्स दिले असतील तर तिन्ही पॉइंट्स मध्ये असण्याच्या 3 वेगवेगळ्या डिफरंट पॉसिबिलिटीज येणार आहेत आणि त्या 3 पॉसिबिलिटीज नेमक्या कशा असणार आहेत ते आपण या ठिकाणी शो केलेल्या दाखवलेल्या आहेत. ठीक आहे. म्हणजेच आता आपण काय काय पार्ट शिकलेला आहे बघा बरं. खरं तर आपण या ठिकाणी जो पार्ट आपण शिकलेला आहे तो म्हणजे पॉइंट म्हणजे काय, लाईन, लाईन सेगमेंट, रे, बरोबर आहे. त्याच्यानंतर आणखी काय बघितलं, प्लेन बघितलं आपण, प्रतल बघितला. हे सगळा पार्ट जो आहे ह्या सगळ्या पार्टला आपण म्हणतो भूमितीतील मूलभूत संबोध, बेसिक कन्सेप्ट इन जिओमेट्री. अगदी या पद्धतीचे जे पार्ट आहेत ते आपल्याला या पुढील पार्ट मध्ये, जसं की एरिया ऑफ ट्रायंगल आहे, एरिया ऑफ सर्कल आहे, ट्रायंगल आहे, सर्कल आहे, ह्या डायग्राम कशा संबंधित आहे, आपल्या अर्थशी संबंधित आहेत. अर्थचे शेप आहेत या पद्धतीचे आणि म्हणून हा सगळा पार्ट जो येतो डायग्रामशी रिलेटेड तो येतो आपल्या जिओमेट्री या टॉपिक मध्ये. आज आपण या ठिकाणी थांबूयात. नेक्स्ट पुढच्या लेक्चर मध्ये आपण पुढचा आणखी पार्ट आपण बघणार आहोत. या टॉपिक मध्ये एवढ्या कन्सेप्ट आपल्यासाठी पुरेशा आहेत. ठीक आहे. थँक्यू सर्वांना.